टाळी वाजवत टाळ करायला छान. थोडं मॉनिटर पाहिजे मॉनिटर. भक्त ऐसे जाना जे देहि उदास, भक्त ऐसे जाना जे देहि उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भयनर का जाण, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. विठ्ठल अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा, नमस्कार सष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सानणीला बुदावम, जगदनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम गंज नेत्रम, सवय दबलाच मिठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना. बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावती ज्योतिरार्थावतारम कलंकांकति ज्योतिका मुदिवक्त्रम, कलानी शबादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी सेवेला गे. सेवक झालो सेवेला गे, सेवक झालो सेवेला गे, सेवक झालो.
सेवे लागे सेवक झालो 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 रे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अगो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो तुमच्या अहो स्वामी तुकया करावा तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेर जयांचे किरिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात भक्ता ऐसे जाना जे देही उदास जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात त्या अभंगाच्या माध्यमातून व ज्यांचे सप्त आशापाश निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख करून देतात बरं ठीक आहे आशापाश निवारून गेले त्यात काय नवल आशाही कोणत्याही प्रकारची नाही कोणत्या प्रकारची आशे काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे ही आस आहे पण ठीक आहे महाराज त्या संतांना आवडतं काय महाराज म्हणले विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता हे चार विषय संतांना आवडत नाही कोणते नाना सांगू का पहिला प्रकार आहे जन संतांना आवडत नाही का बहुता चंदाचे असे जन नये मन वाटू त्यांच्या संग म्हणून धन जग आवडत नाही धन का आवडू नये तर द्रव्याचे मागे कळीकाळाचा लाग म्हणून धन सुद्धा आवडत नाही पण पुढचा मुद्दा महाराजांनी तुकोबांनी जरा जड वापरलाय बरं का बाबा तुकोबाराय म्हणले मला माता पिता आवडत नाही माता पिता आवडत नाही तुकोबाराय म्हणतात मला पण माता पिता कोणते तुम्ही म्हणतात महाराज तुकोबारायच म्हणतात आपुल्या हिता जो आशे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या हे तुकोबारायचेच अभंग आहेत ना मग तुम्ही काय म्हणता तुकोबारायांना माता पिता आवडत नाही पटवून सांगा तर तुकोबाराय पटवून सांगतात माता पिता कोणते हिरण्यकश्यपू सारखा पिता आणि कैकई सारखी बोला कैकई सारखी बोला कैकई सारखी माता महाराज म्हणले मला आवडत नाही नवे पोरगा हरिपाटाला गेलाय रट्टीत घरी आलाय असे माता पिता महाराज म्हणले मला आवडत नाही नावडे जन धन
माता पिता जे आपल्या लेकराला परमार्थाला आडवा जातात असे माता पिता महाराज म्हणतात मला आवडत नाही. सावता महाराजांनी त्याचे स्टेटमेंट लिहिलंय. सावता महाराज म्हणले मला आवडतात, पण कोणते माता पिता? धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, असे माता पिता आवडतात. पण जे आपल्या परमार्थाला आडवे येतात असे माता पिता महाराज म्हणले मला आवडत नाही. म्हणून नावडे जन धन बोला बोला माता पिता. बर ठीक आहे महाराज, हे सगळी दोनही चरण तुमची आम्ही ऍक्सेप्ट केली, मान्य आहे. 2 विकेट गेल्यात, लक्ष द्या माझ्याकडं. हा महाराज म्हणले हा दोन चरण, आपला 2 चरण संपले असं मला सांगायचं होतं. हा आता 3री विकेट आता पडणार आहे. हा लवकर नाही पडणार, थोडे रन पडली काय, अवघडच झालं रे. हा मॅच चालू आहे ना, तिकडे लक्ष ठेवलं पाहिजे. हा आणि मग महाराज म्हणले 3ऱ्या चरणात म्हणतात पण ठीक आहे जग आवडत नाही, पण शेवटी चौघांच्याच खांद्यावर तुम्हाला जायचंय ना बाबा, बरोबर ना? चौघांच्याच खांद्यावर जायचंय. अशा वेळेस तुम्हाला पोचवणार कोण? तेव्हा तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलंय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आणि तुम्हाला साकडं पडू देणार नाही. काहीच साकडे पडवणे दी, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता, सगळं खरं आहे. पण हल्लीच्या काळामध्ये आम्ही परमार्थ कसा करावा तुकोबाराय एवढंच आम्हाला पटवून सांगा. तुकोबाराय म्हणले परमार्थ करण्याची धमक नसल तर माणसानं गप बसावं. काय करावं? गप बसावं. जो परमार्थ करतोय ना त्याला आडवं जाऊ नका. जो परमार्थ करतोय ना, जिथं चांगलं सत्कर्म करतोय ना त्याला करू द्या, निदान त्याला आडवं जाऊ नका. आडवं जर गेले ना, त्याला भीती जर घातली ना, त्याला जर भय घातलं ना, तर महाराजांनी पुढे लिहिलंय घातली या भय अकोल्याला आपलं दे नरका जाणे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली या भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता विठाला. पवन सुत हनुमान अभंग गोड निवडलाय. अभंगाची प्रास्तावना तुमच्या समोर मांडलेली आहे. अभंग समजावून सुद्धा सांगितलाय, पण अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. सालावाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं गाव सुगाव आणि सुगाव बुद्रुक, बरोबर ना? सुगाव खुर्द पण आहे आणि सुगाव बुद्रुक आहे पण आहे. आणि सुगाव बुद्रुक मध्ये श्री हनुमान मंदिराच्या 18व्या व श्री खंडोबा मंदिराच्या 8वा वर्धापन दिनानिमित्तानं अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा, वय वर्ष सांगता येणार नाही एवढे अखंड कालावधीपासून हा सोहळा आपल्या सुगाव मध्ये संपन्न होतोय. माझ्या वाट्याला आलेले आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, 6वा दिवस माझ्या वाट्याला आला. सप्ताची जर यादी बघितली तर सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे. सगळ्याच गोष्टीनं लहान आहे, वयानं तपाडत ज्ञानानं तिन्ही गोष्टीनं लहान मीच आहे. यादीमध्ये कसा बसलो माझं भाग्य असेल ते यादीमध्ये माझं कीर्तन आलं, सौभाग्य समजतो. आज मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग मिळाला. वैकुंठवासी हरिभक्त परायण परमपूज्य नारायणगिरीजी महाराज सरला बेटकर व परमपूज्य ब्रह्मलीन सुभाष पुरीजी महाराज कळशेश्वर देवस्थान कळस यांच्या कृपाशीर्वादानं व आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक युवक मित्र संतवीर हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर, त्याचप्रमाणे आदरणीय वैकुंठवासी खर तर आपल्या सप्ताहाचं पुण्य स्मरण वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेवजी महाराज देशमुख व हरिभक्त परायण तुकाराम महाराजजी कदम खर तर यांच्या माध्यमातून खर तर या सप्ताहाचा गोड असा स्वरूपाचा या ठिकाणी देखना स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आपल्या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचं वैभव आदरणीय दीपकजी महाराज देशमुख, एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आदरणीय विश्वस्त श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले आणि त्याचप्रमाणे अजून व्यासपीठ चालक आहेत माननीय हरिभक्त परायण प्रवीणजी महाराज देशमुख आणि संदीपजी महाराज देशमुख. हे खरं तर प्रमुख व्यासपीठ चालक आहेत, नवे नवे आपल्या गावचं वैभव आहेत. खरं तर या महाराज मंडळींच्या माध्यमातून गोड महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार मंडळी आपल्याला ऐकायला मिळतात, श्रवण करण्याकरता मिळतात.
आणि खरं तर माझ्या वाट्याला आलेली आजची 6व्या दिवसाची सेवा या ठिकाणी आलोय. सुगाव मध्ये कीर्तन करतोय पण वाटत नाही मी सुगाव मध्ये कीर्तन करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे. असा गोड असा सोहळा सुगावकरांनी आयोजित केलाय. काय कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मला वाटतं बरं का सोमनाथजी, बरं का असं बोर्ड दाखवायला जागा नाही. बोट की बाबा हे नियोजन इथं कमी आहे आणि म्हणून असं देखणं स्वरूपाचं नियोजन सुगावकरांचं आहे. वाजवायची तर जोरात वाजवायची, उगा माझा अपमान नाही करायचा. आणि म्हणून गोड 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 अगदी साखरेऊ नाही गोड द्यावे तेवढे धन्यवाद. गोड अशी गायनाचारी मंडळी आहे, गोड अशी मृदुंगाचारी मंडळी आहे. आता ज्यांचं सेवादान आहे आदरणीय या गावचं वैभव आदरणीय आमचे सतीशजी दादा संतोष शिंदे यांचं आजचं कीर्तन सेवादान आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व गोड गळ्याचे मालक आपल्या अकोले तालुक्याचं वैभव आदरणीय सोमनाथजी महाराज भोर. एकदा सुंदर टाळी महाराजांकरता वाजवायचे. सुंदर अगदी स्वभाव आहे तितकाच गोड आहे आणि गाणंही नवे नवे, कीर्तनही तेवढंच गोड आहे आणि पखवाजही तेवढाच गोड आहे. सगळ्या बाबतीत आमचे सोमनाथ बाबा गोडच आहे म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. हा पखवाजे वाजव नाही वाजव, हा असू द्या. हा हा आणि म्हणून सोमनाथ महाराजांना असू द्या, पुढच्या जन्मात वाजवतील. हा तुम्हाला काय वाटलं. आणि म्हणून सोमनाथ बाबा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय माझी ताई, मला वाटतं आपल्या संस्थेतलेच ना, ताई करता एकदा सुंदर टाळी वाजवा. सुंदर गाते, तिला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे नितीनजी महाराज गोडसे, आपलं नितीनजी महाराज देशमुख आदरणीय नितीन महाराजांकरता एकदा सुंदर टाळी वाजवायचे. सुंदर गातात, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझा विशाल दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विशाल दादाचं कौतुक आहे. विशाल दादाचा तबला मला आवडतो, गोड वाजवतात ते पण, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे संदीपजी महाराज आहे, सुंदर एकदा टाळी वाजवायची. संदीप महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे नाना आहेत, आपल्या गावचे सगळेच गावचे आहेत ना सगळे. आदरणीय तुम्ही सगळे देशमुख कंपनीचे असणारे सगळे, देशमुखच आहेत ना सगळे, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा गावकऱ्यांकरता टाळी वाजवायचे. आणि विशेष तत्वानं मला वाटतं आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी, बरोबर ना, आदरणीय आमच्या अगस्ती गुरुकुल, वा आपल्या अकोले तालुक्याचं वैभव आहे, एकदा जोरदार टाळी या लेकरांकरता वाजवायची सगळ्या. हा आणि खरं तर सोमनाथ महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार दोघंही गोड आहेत, दोघंही गोड आहेत. भालदार सुद्धा सुंदर आहेत आणि चोपदार सुद्धा छान आहेत. तुम्ही काय एवढे चुकले पण असं, हा म्हणून दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं तात्या इकडे काय करायला आले, बंड तात्या, हा त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड आणि विशिष्टत्वानं ज्यांचा मृदुंग गोड आहे, महाराष्ट्रात ज्यांचा मृदुंग सध्या धुमाकूळ घालतोय, असे महाराष्ट्रातले टॉप 10 मधले एक महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य आदरणीय आपल्या अकोले तालुक्याचं वैभव, आपल्या सगळ्यांचेच एक लाडके आदरणीय संकेतजी महाराज आरोटे. वा, मी न सांगता टाळी वाजवली याची ती पावती आहे. आणि म्हणून आदरणीय संकेत दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय ज्ञान दादा आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय आमचे गोलप नाना, आपण सुद्धा आमचे गोडसे नाना आपली सगळी सप्त, मला वाटतं याच्या चित्ता आपल्या मोगरजकर, सगळे मोगरजकर माझी सगळी प्रेमाची माणसं या ठिकाणी बडे दिनों के बाद आज मला भेट आपली झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय, सप्ताह कमिटीचे आभार व्यक्त करतोय. साऊंड क्षेत्रातले दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सोमेश्वर आणि कनकेश्वर साऊंड या ठिकाणी उपस्थित आहे. सोमेश्वर साऊंड अगदी गोड, एकदा जोरदार टाळी वाजवायची. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोघे चॅनल वाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वाजवण्याकरता सुद्धा दादा सर तुम्ही सुद्धा उपस्थित आहे. आता प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही, माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. हे मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी
श्रावण मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. वा, कशा करता जन्माला आलोय माहिती का आपण? ना या करता जन्माला आलोय बरं का आई, या करता जन्माला आलोय की आम्ही जन्माला येऊन काहीतरी जन्माचं सार्थ करावं. हा नरदेह एकतर मिळत नाही, लय भाग्यानं मिळालाय तुम्हाला ना आम्हाला. एक एक योनीन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्याच. एवढं दुर्मिळ असणार हे शरीर तुम्हाला ना आम्हाला मिळालंय. कशा करता? कशा करता? कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे भजना करता मिळालाय, भजना करता मिळालाय. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे बरं का सुगावकर, ऐका ना ऐका ना, शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? झोपले का काय? जरा मोठ्यानं बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही सुगाववाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड लिहिलंय, महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणले मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आता मिळालाय उद्या मिळेल याची काय गॅरंटी? म्हणून काय करा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरणी झाल्या रे, चोरणी झाल्या, चोरणी झाल्या ना दोन बागा रे, जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो जागा. डोनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जग जोगे जग जोगे जागा जागा बोलत, जग जोगी जग जोगी जागा जागा बोलती, जग जोगी जग जोगी जागा जागा बोलती, जग जोगी जग जोगी जागा जागा बोलती, जागा जागा बोलती. बस एकदा टाळी वाजवा. हा, मग आम्हाला जागवायला सांगा. तुम्ही आम्ही सगळे झोपलेलोय. तुम्ही म्हणता एवढं उघड्या डोळ्याने तुमच्याकडे टाळाटळ पाहतोय, तुम्ही म्हणता झोपलेलोय. हे पटलं नाही आम्हाला. जागवणं म्हणजे काय? जागवणं म्हणजे आंतरिक स्वभावानं जागवणं, बहिर्मुखातल्या सोडून देणं म्हणजे खरं तर जागवण आहे. महाराज म्हणले मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हारीच्या आलो जागरणा. मग जागवण काय करावं? ज्या कारणाकरता आलोय ना ते कारण कधीतरी प्रेमानं आणि भावानं शोधावं. किती प्रेमानं भावानं? महाराज म्हणले जगाच्या मालकाला तुमचं प्रेमच लागतंय, भावच लागतोय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. मग आम्ही काय करावं? भावानं आणि प्रेमानं त्याची शरणांगतीची अर्थता जोपासावी. हे पुन्हा 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 नाही. मग आम्ही या जन्मामध्ये आलो तर जन्माचं गणित सार्थकी लावावं. कसं? जसं की तुकोबारांनी प्रमाण आणखीन लिहिलंय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखली, विठ्ठलची एक देखली, विठ्ठलची एक, देखली विठ्ठलची एक. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. महाराज म्हणले मग जन्मा आल्याची सार्थक कशात आहे? विठ्ठलाच्या पाळण्यात आमचं जन्माचं सार्थक आहे. आम्ही काय करावं? तो जन्माचं सार्थक मिळवावं. पण ते कशानं मिळतं? देव मिळतो. आई कशानं मिळतो माहिती का? भावे विन देव न कळे संदेह, आणि गुरु विना अनुभव काही सकाळी. महाराज म्हणले मग देव मिळवायचा आहे ना तर भावन प्रेम लय महत्वाचं आहे. जुन्या काळात ना साने गुरुजींची कविता तुम्हाला आठवत असेल. साने गुरुजी काय म्हणले माहिती का? खरा तो
एकची धर्म खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर आपलं दे जगाला प्रेम अल्पावे प्रेमाने भावाने जगावं का माहिती का कृष्ण जगातलं महत्वाचं गणित आम्ही देव पाहण्याकरता जन्मामध्ये आलोत ना तर जन्मातला देव शोधणं गरजेचं आहे आम्ही देव शोधायला तयार नाही मेन मुद्दा काय झालाय आम्ही सगळे दुःखीच आहे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया हे सगळे दुखीच आहे महाराज म्हणले सुखी जगी आईसा सुखी कोण आहे कोण नाही महाराज म्हणले मग सुख मिळवायचं तर जन्मातलं महत्वाचं गणित का मिळवायचं जन्माचं महत्वाचं गणित तोच आहे एक सद्ग्रस्त नाथ बाबांकडे गेला नाथ बाबा विकू कमी आणि नाथ बाबांना सांगितलं नाथ बाबा तुम्हाला सगळ्या जगातला शांती ब्रह्म म्हणतात मग नाथ बाबा माझ्या 2 प्रश्नाची उत्तर द्या नाथ महाराज म्हणले काय प्रश्न तो म्हणला तुम्ही एवढे ज्ञानी आहात एवढे महापुरुष आहात तुम्हाला एवढं जग आखर शांती ब्रह्म म्हणताय मग माझं उद्याचं भविष्य काय ते सांगा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढे समाधानी का एवढे सुखी का एवढं उच्चारल्यानंतर नाथ महाराजांनी त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणले सांगतोय पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐक तू म्हणले तू 8 दिवसाच्या पुढं तुझं भविष्य सांगतोय तू 8 दिवसाच्या पुढं जगणारच नाही म्हणे ते पळालं ना घरी म्हटलं मला थांबायचंच नाही ते गेलं घरी घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर त्यांनी ना 8 दिवसामध्ये खरं तर नाही ती खरं तर प्रतीक्षा घेतली आणि 9वा दिवस उगवला गेला आणि 9व्या दिवशी चमत्कार झाला म्हटलं मी जिवंत आहे आनंद झाला तिथून उड्या मारत हार तुरे घेतले आणि पेड्याचं बॉक्स घेतलं अकोल्याच्या स्टँड आपलं तिकडून पैठणच्या स्टँड वरून आणि आलं नाथ बाबांजवळ नाथ बाबा सोड दिला आणि नाथ बाबांना म्हटलं नाथ बाबा तुमचीच काहीतरी कृपा माझ्यावर झाली म्हणून मी जिवंत आहे नाथ बाबा म्हणले पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे ऐक तर दुसरा विठ्ठल 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 म्हणले पहिल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे काय तू 8 दिवस काय केलं तो म्हणला मी 8 दिवस घरी गेलो 8 दिवस चांगलं जगलो इथून मागच्या आयुष्यामध्ये रोज बायकोला मारायचो 8 दिवसात तिला एकदाही मारलं नाही म्हणलं मी आयुष्यामध्ये पोरांकडे कधीच लक्ष दिलं नाही रोज पोरांच्या शाळेत गेलो पोरांच्या शाळेच्या अभ्यासाचा विचारपूस केली बाबाचं माझं एवढ्या तुकड्यावरून भांडणं चालू होतं जमिनीच्या हे म्हणलं 8 दिवस जगणार त्याला दिवून टाकलं कशाला भांडायचं देऊन टाकलं म्हणले नाथ महाराज म्हणले हेच तर मला तुझ्याकडून अपेक्षित होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मी आयुष्य जगताना मी फार दिवस जगणार आहे असं जगतच नाही माझं आयुष्य फक्त 8च दिवस आहे म्हणून जगातला सगळ्यात सुखी मी आहे सगळ्यात शांती रूपे मी आहे मला वाटतं 8 दिवसच जर आयुष्य मांडलं तर तुमच्यासारखी सुखी जगात कोणी नाही पण तुम्ही आणि मी एवढी भामटी जाते ना आपली कशी भामटी जाते सांगा अरे उद्याची गॅरंटी नाही ना बरोबर ना उद्याची गॅरंटी नाही पण मोबाईलला रिचार्ज मारताना महिन्याचा मारून ठेवतोय म्हणून आपल्यासारखं भामटय जगात कोणी नाही म्हणून महाराज म्हणले काय करा एक काम करा महाराज म्हणले आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा हे जाणार आहे तर काय करा एक काम करा मी सांगतोय ना त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा तुकोबारायांनी मार्ग सांगितलाय सेवितो आरस वाटितो अनेक सेवितो आरस वाटितो अनेक सेवितो आरस वाटितो अनेक सेवितो आरस वाटितो अनेक
सेवितो सेवितो वाटितो आणि सेवितो हार वाटितो आणि वाटितो विठे बरी पाहुले समान विठे बरी पाहुले समान त्याच्या चरणाची भूमिका आम्ही जोपासली पाहिजे. लय थोडं आयुष्य, उद्याची गॅरंटी नाही. मला वाटतं ना बरं का आम्ही आलोत ना तर आहे त्या क्षणाला देव जोपासावा. उद्याचं काय आमच्या इकडे एक आजी आहे बरं का, तुझ्यासारखीच तू करती परवा तर चांगलं. मी तुला बऱ्याच व्हिडिओत बघितलंय चांगला. आली बरं का. आणि आमच्या इकडे आजी आहे. मी जन्मल्यापासून ती म्हणती महाराज मला लय परमार्थ करायचंय. म्हणलं कधी करायचंय? म्हणली माया पोराचं लग्न झालं ना मग करणार आहे. पोराचं लग्न झालं माया डोळे देखत. म्हणलं या वर्षी यायचं का वारीला? ती म्हणली नाही म्हणली या वर्षी नाही. म्हणलं का नाही या वर्षी का नाही? ती म्हणली माया पोराला आता पोर होईल आणि मग इथं सुनबाई गेली माहेराला, मग इथं कोण आहे घराचं राखण कराय. बरं ते वर्ष उलटून गेलं. म्हणलं मग पुढच्या वर्षीची वारी आली. म्हणली या वर्षी आजे. म्हणली नातवाला सांभाळायला कोणतरी लागत आपलं घरी. आणि पाहता पाहता नातू मोठा झाला आणि हीच निघून गेली. जन्माला आलोत ना उद्याचं क्षण नका घेऊ, आत्ताच्या क्षणाला परमार्थ करायला शिका. का माहिती का? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मगा गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. मग महाराज म्हणले काय करा, जन्माचं गणित आहे ना आम्ही सार्थकी लावायचं. मग सार्थकी कशाच्या माध्यमातून लावू? या देहाच्या माध्यमातून लाव. दे लय लय बरोबर. महाराज याचं जर वर्णन करायला गेलं तर याच्या बाजू अशा मांडल्यात, दोन बाजू मांडल्यात तुकोबारांनी. हा देह नाशिवंत. बरं इकडून एका सांगितलंय दिले इंद्रिय हात पाय कान. बघा या दोन्ही प्रमाणांचा विचार करा. महाराज एका बाजूनं याला नाव ठेवतात आणि एका बाजून याचं कौतुक करतात. कसं? हा देह नाशिवंत. इकडून म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान. इकडून म्हणतात मलमूत्राचा बांधा. इकडून म्हणतात तिने जेणे तू जोडशी नारायण. महाराज म्हणले दोन्ही बाजूनं कौतुक करायला तयार आहे. मग आम्ही काय करायचं? याचा मध्यम गाठवायचा. मध्यम काय? जे वाईट आहे ना त्या वाईटाचा विचार सोडून द्यायचा, पण जे चांगलं आहे ना ते चांगलं घेण्याचा आपण काय करायचा? प्रयत्न करायचा. लोक काय करतात? चांगलं घेत नाही, चांगलं घेतच नाही. हे तुकोबारांनी सांगितले माझ्या मनाचं नाही बरं का. नाना काय म्हणले तुकोबाराय? लट्टी घेते रुचे आणि साच कोणाही न पचे. सत्य कोणाला आवडत नाही आणि खोटं स्वीकारल्याशिवाय राहत नाही. जुन्या काळात आहे ना, जुन्या काळात लग्न व्हायचे, आताही व्हायचं. आणि लग्न झाली की लग्नात जुन्या काळात आहेराची प्रथा होती. होती का नाही संदीपजी? होती का नाही? होती. आता ती राहिली नाही ना. आता ती राहिली. आता एकतर मेन मुद्दा आहेरच करायची वेळ येत नाही. काय येत नाही? आता काळ बदलला. जंगली रमी पे आओ ना महाराज. माणसं बदलली. माणसं बदलली. आणि मग आहे ना जुन्या काळात लग्न होती. लग्नामध्ये आहेर केला जायचा का नाही? केला जायचा का नाही? बोला ना. आहेर केला जायचा. आणि आहेरामध्ये जुन्या काळात हुंडा दिला जायचा. आणि हुंड्यामध्ये किंवा आहेरामध्ये बऱ्याच काही देण्याच्या प्रथा होत्या. भांडी कुंडी सगळं दिलं जायचं. भांड्यामध्ये जुन्या काळात हिटर नव्हता. पाणी तापवायला काय होतं जुन्या काळात? बम बम बोले. आपला बम होता. आणि त्या बम आहे ना जुन्या काळात मिळायचा. आणि एक अशीच एक पोराची आई, आणि ती लग्न कधी नवत झालं. तिला नवल लागलं आपल्या पोराचं लग्न झाल्यावर. ते लग्नात भेटला तिला बम, पाणी तापवायला बम भेटला. आता तिनं बम पाहिल्यावर तिला काय झोपच आहे ना. रात्रभर झोप आहे ना. तिनं तो बम बाहेर काढून ठेवला
आणि तिला काय झोप येणार. रात्री मध्यरात्री 2 वाजता उठली आणि नेमकी त्यांचं घर वरच्या आळीला होतं आणि पाण्याची टाकी बोला ना खालच्या आळीला होती. आता तिनं घेतला त्या लग्नातल्याच आयरातला एक हांडा घेतला आणि लागली पाणी व्हायला. खालच्या आळीहून पाणी भरायची आणि वरच्या आळीला न्यायची आणि चक्रा नकरा. तिचं नाव होतं शांताबाई. हा शांताबाईनं रात्रभर पाणी वाहिलं. पण ऐका ना पुढं ऐका. तर त्या बंबाला 2 जागा असतात बरोबर. एक पाणी ओतायला असती आणि एक जाळ घालायला. पण कधी नव्हा तिच्या घरी शांताबाईच्या घरी बम आला. इथं नाही ना कोणी शांताबाई इथली नाही. इथली सोडून आणि मांडवातली धरून. आणि तिच्या घरी ना कधी नवत बम आला. बम आल्यानंतर तिला नवलच वाटलं. ती यायची आणि पाणी वतायची. तुला कौतुकच लागायचं. काय बम दिलाय माया याने. काय बम दिलाय याने. 1 हांडा वातलाय 10 हांडा वतलंय 20 हांडा वतलंय तरी काय बम भरा ना. तिला कौतुक लागलं. आणि मग जुन्या काळात हेल घालायची. हेल माहिती की हेल. जर एखाद्याला पोरग झालं तर त्याच्या दारात काय घालायचे. हेल घालायचे. आता तुम्हाला मस्त कळतं हेल. तुमच्या नातवंडांना विचारा बरं कळ हेल. ती म्हणतील व्हॉट इज दी हेल. नाही कळणार त्यांना हेल. आणि जुन्या काळात होतं हेल. एखाद्याला पोरग झालं ना त्याच्या दारात हांड्यानं पाणी वाटायचे. आणि मग ना वरच्या आळीचं पाणी खालच्या आळीला आलं. खालची लोक म्हणली कोणाला पोरग झालं गाड्या वरच्या आळीला. सगळी खालची आळी वरच्या आळीला वरच्या आळीला गेली. वरच्या आळीला गेली आणि वरच्या आळीला बघितलं शांताबाई काय केलंय. शांताबाई म्हणली पाणी तापिते. मग बांबात बघितलं तर बांबा टिपकण आहे. म्हणले पाणी वतलं कुठं. ती म्हणली बाकीचे म्हणले जिथं जाळ घालायचा होता का तिथंच तो पाणी वतलं आणि जिथं पाणी वतायचं होतं का तिथं जाळ घातला. त्यांना काय हसता तुमचं सुद्धा तेच आहे. जन्माला आलोय या देहाच्या माध्यमातून भजन करावं पण आपण भजन करण्याकरता तयार नाही. तो या झाला फाटा तो या झाला फाटा देवानं आम्हाला हा नर्दय दिलाय त्याच्या प्राप्ती करता उचित गणित आहे. मग सगळी लोक सुगाव मधली अकोल्यातली सगळी धामणगावची इकडे वरती पिंपळगाव खांडची सगळी लोक बरोबर ना. कोतुळची काही त्याच्यामध्ये तिकडची आपल्या धामणगाव झालं होतं. आणि सगळी लोक तुकोबाराकडे गेली. तुकाराम महाराज ठीक आहे आम्हाला त्याला प्राप्त करायचे ना. पण ठीक आहे त्याला प्राप्त करण्याकरता उचित पहिलं गणित काय लागतं देवाला. पण ठीक आहे आम्हाला देवाला प्राप्त करायचंय. देवाजवळ काय गीतेतला श्लोक आहे महाराज. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमस्य यच्चाग्नो तत्तेजविधिमामकम. किंवा अजून काय पहिले कोठेच नव्हते काय चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाय. एक कानोबा रे कानोबा रे कानोबा गोंगडी कानोबा तेरे तेथे झालं गज निर्माण त्यानं निर्माण केलं. बस त्यानं निर्माण केलं. वा मग त्यानं निर्माण केलंय तर त्याची भूमिका गोडच असावी. बरं ठीक आहे आम्ही त्याला प्राप्त करावं. पण देवाजवळ जाण्याकरता तुमचं मन निर्मळ लागतं. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. मग आम्ही देव मिळवायचा आहे
त्याच्याकरता संगत लय महत्वाची. तुकाराम महाराजांना विचारलं, संगत लय महत्वाची, कारण की संताविना देव मिळणार नाही. आईसे वेद देती ग्वाही. कारण की का, जो वेदालाही कळला नाही तो संतांच्या माध्यमातून तो कळतो. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा. मग तो वेदाला सुद्धा जड आहे, पण तो संतांनी साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली हेरझार, झाला सफल व्यापार. मग संगत लय महत्वाची. संगतीशिवाय देव मिळत नाही. संताच्या संगतीत आपला अतिपरिचय असावा. कुठे अतिपरिचय असून उपयोगाचं नाही. अतिपरिचय, साहेब तुमचं बाहेर किती मोठं नाव असू द्या, किती मोठा साहेब असू द्या, बाहेर त्याला लय लोक मानतात, पण गावातला जर मित्र भेटला ना, त्या साहेबाचं पार वाटुळ करून टाकेल. हा, किती मोठा महाराज असू द्या, किती मोठा, पण गावात आलं ना त्याचं वाटुळच गाड्या, त्याचं वाटुळच. माझी ना एक चौथीची मैत्रीण होती. हसायचं वगैरे काही नाही, मैत्रीणच होती. हा, माझ्या ना बेंचवर बसायला होती. बेंचवर मी दिसतोय असं नाही, मला ना मी गावातल्या 100 गाड्यांची हेडलाईट फोडल्या होत्या. बारीक होतो तेव्हा. घरची वैतागली होती हो मला पक्के. हा, घरचे म्हणले याला इथं ठेवायचं नाही, आळंदीला काढून दिलं. आणि ना 4थी पर्यंत ना ती पोरगी होती ना, ती मैत्रीण होती ना माझी. तुम्ही नाराज का काय माझ्याकडे, नीट बघा गाड्या. हा, ती मैत्रीण होती ना, थोडा विको पाहिजे, अजून कमी पाहिजे, डायरेक्ट 0 करून टाका. ती जी मैत्रीण होती ना, तिनं ना ती वर्गाची मॉनिटर होती. तिला माझा एवढा राग होता. रोज यादीला पहिलंच नाव माझं होतं. कसल्या बडबड केली का नाव टिपायचे, हाय का लक्षात? हा, यादीत पहिलं नाव माझं. देवेंद्र फडणवीसाचं एवढं नाव नव्हतं, एवढं माझं नाव होतं. हा, पहिलं नाव माझंच यादीत. हा, 4थी पर्यंत एवढा वैतागलो. अक्षरशः मग अर्चना म्हटलं तुम्ही काय काढून देता, मीच चाललो म्हटलं आळंदीला. 4थी नंतर आळंदीला गेलो. आळंदीला गेलो ना. आळंदीला मला डॉक्टर व्हायचं होतं ग. 4थी पर्यंत लय विचार केलता, लय डॉक्टर व्हाय. मी बराळायचो, डॉक्टर व्हायचं. पण तिच्यामुळे महाराज व्हावं लागलं मला. हा, आळंदीला गेलो आणि आळंदीलाच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आणि आळंदीहून गावाकडे असतो तिचं लग्न झालं. हो, लग्न झाल्यानंतर ऐका ना, लग्न झाल्यानंतर आता त्या दिवशी ना तिला जिथं दिलं का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि लहानपणी मला अख्खं गाव भावड्या म्हणायचं. भावड्या. आता महाराज म्हणते. महाराज योगायोगानं तिनं मला ओळखलं नाही, पण तिला आवाजावरून डाऊट वाटायचा. हा तर तोच आहे. तिला डाऊट यायचा. पण तिला कन्फर्म व्हायचं ना, कन्फर्म नव्हतं होत का. 4थी पर्यंत दाढी नव्हती, आत्ता आली. हा, तिला आत म्हणत. आणि मग तिला कळाना. योगायोगानं काय झालं ऐका ना, सांगतो पुढं. मी काहीच बोललो नाही, थांब ना, हसू नको. हा, आणि ना योगायोगानं तिला कळालं. कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे महाराजाचे आभार मानतात. महाराज तिने माझ्या त्या गावात आहे ना माझे आभार मानले. आता तर परवा दिवशी मी कोकणात कीर्तनाला गेलतो आणि आभार कशी मांडले माहिती का सोमनाथ बाबा. आभार असे मांडले, आजचे कीर्तनकार. कोकणात असंच असतं, यांनी जाम भारी कीर्तन केलाय, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण मला जगू दे रे वो, जगू दे. ऐका आणि ऐका, आभार मानले का तिला कळालं. हा मग लहानपणीचा मित्र तिला कळालं. ना आमचा हाती परिचय ना एका बेंचवर बसायला. बेंच आम्ही कर्कटकाने वाटणी करून घेतली होती. तुम्हाला आठवते का.
कर्कटाकडे निम्मा बियांची वाटून घ्या, या रेषेच्या इकडे जर आली थापते तो उलटा पाणी ना. हा दुसरी लाभ बुद्धी यायची नाही कळालं का. हा असू द्या. आणि मग ना एवढा अति परिचय. आणि ना महाराज एवढ्या माणसात तिला कळालं की आपला लहानपणीचा मित्र आहे. आणि नेमके आभार मानायची चालू होती. 4 गावची लोक माझ्या पाया पडायला आली होती. एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली. माझ्या पाया नाही पडलं, सगळ्या लोकांना बाजूला केलं. माझ्या जवळ येऊन मला काय म्हणते माहिती का, बावड्या तू कधी कीर्तनकार झाला. जेवढी माझ्या जवळ होती ना तेवढी निघून गेली. पाहता काय वायाकडं. त्या दिवसापासून ठरवलं अति परिचय कुठं करायचा नाही. तुमचं किती मोठं नाव असू द्या बाबा, बरोबर आहे का नाही, बाहेर किती मोठं नाव असू द्या, पण जिथं अति परिचय तिथं अति परिचयात अवाज्ञा होतच असते. मला वाटतं अति परिचय करायचं ना, ऐका सुगावकरांनो सांगतोय तुम्हाला, फायद्याचं सांगतोय. अति परिचय करायचा आहे तर मला वाटतं अगस्त्य ऋषींच्या ठिकाणी करा, जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. हे असलं पाहिजे. प्रमाणे माझ्याकडं हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्याचे दास. हा लाभ भक्त संताच्या ठिकाणी. बर ठीक आहे महाराज, आपला वेळ कमी आहे, 9 वाजून 2 मिनिटांना महाराज म्हणायला लागले. मग लाभ संताच्या ठिकाणी ना, तर एक काम करा, मी आज तुम्हाला संताची ओळख करून सांगतोय. तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला, मग संत असतात तर रे कसे. महाराज म्हणले, ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची आस नाही, कोणत्याच प्रकारचा पाश नाही, ते निवारून गेलेत, इति नाम संत. अभंगाचं पहिलं भक्ताई से जाना, भक्ताई से जाना जे देही उदास, भक्ताई से जाना जे देही उदास, भक्ताई से जाना जे देही उदास, भक्ताई से जाना जे देही उदास. गेली आशा पाश निवारण, गेली आशा पाश निवारण, गेले आशा पाश निवारण, गेले आशा पाश निवारण. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. महाराजांनी अभंगाचं एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. महाराज म्हणतात, मग भक्त ऐसे जाना. आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त, जे देहावर उदास आहे. पहिली भूमिका बरं का, जे देहावर उदास आहेत अशा भक्ताची आर्तता महाराज अभंगाच्या माध्यमातून मांडतात. मोठे गंमत आहे. म्हणजे आर्तता मांडत असताना या जन्मामध्ये आम्ही आलोय तर त्याची प्राप्ती महत्वाची. कोणाची प्राप्ती, आस लावली पाहिजे, पण कसली आस आणि कसली नाही आस, 2 आस आहे. संसारिकाला वाटतं की ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवं संसारी. पारमार्थिकाला वाटतं की तो कधी भेटेल, कायमी उद्धार पावेल. ह्या 2 आस महाराजांनी सांगितलं. बरं ठीक आहे, गेले आशा पाश निवारुणी. आश संतांना कोणत्याच प्रकारची आस नाही का, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया. मला बरेच कॉल आले आणि सांगितलं की महाराज तुमचा तेवढा तुकोबारायचा प्रसंग सांगा, आणि 5 मिनिटात तेवढा प्रसंग सांगू आणि थांबूया. हा सांगतो ना, ऐका ना. जुन्या काळात ना आपल्या घरी आई पित्र जीव घातली जायची की नाही. पित्र कोणत्या महिन्यात जीव घालायचो आपण पित्र, बोला ना. कोणत्या महिन्यात? मराठी महिना. मराठी कोणता? मराठी महिना. मला वाटतं दीपकजी मराठी महिन्यात आपल्या घरी पितृजीव घालायचे.
आणि ते भाद्रपद महिना बरोबर ना, भाद्रपद महिन्यामध्ये पितृजीव घालायचो. त्याला एक पक्ष म्हणायचो. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस, आपला पितृपक्ष. पितृपक्ष. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृ होती. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? बोलाला. जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज अहो राणात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाची होती तुकोबारायचे? दगडाची टाळ. किती गोड म्हणायची तुकोबाराय. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, ए दगडाच्या टाळामधून गाईले अभंग, दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. अजून किती माझ्या मागे म्हणणार माझ्या मागे. बोलावा विठ्ठल आहा विठ्ठल, बोलावा. बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. क्या बात है वासु गावकर. करावा विठ्ठल जीवे भावे, ए सोच मन झाले आवरी, आपलं लेकरू पायाखाली आलं. आणि भजनामध्ये एवढे तल्लीन होते की तल्लीन असता असता आपलं लेकरू सुद्धा पायाखाली तुडवलं. म्हणणार माझ्या मागे. नबलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने पार तुडणे पाय, हसता खेळता बोबडे मुलाला, तुडवील बाळ त्याची शोधी नाही. ए नबलाची ऐका सखे बाई, कुंभाराने बाळ, कुंभाराने बाळ, ए तुडवी. मग होतं का नाही सुना? आता नाही राहिलं ते. जुन्या काळात भजनाची प्रथा होती. मला वाटतं आई खरं खरं बोलायचं सगळ्यांनी. हे मंदिर माग मला वाटतं मारुती राहायचं ना, मारुती राहायचं, खंडोबाचं राहायचं. तुम्ही सगळे खंडोबा राहायची आणि मारुती राहायची आराधना करणारी माणसं आहे. खरं खरं बोलायचं. शपथ आहे तुम्हाला, शपथ आहे. तुम्ही घरामध्ये काम करता का गाय? बोल ना. ए आजी बोल की. घरामध्ये काम करता? शेतामध्ये काम करता? घरामध्ये काम नाही, शेतामध्ये काम. अगं हा म्हण की जरा. हा 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 ती नाही म्हणते, पुढंच काम नाही करत. बरं ऐका ना, घरामध्ये काम करत असताना, शेतामध्ये काम करत असताना तुम्हाला खरं खरं बोलायचं. पांडुरंगाची शपथ आहे. घरामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांच्या कुटाने करता? शपथ आहे खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या धन्य माता पिता याची. अख्खा महाराष्ट्र इंडो पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. वा. आणि बरं का तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. मागून जिजाई ना, हो महाराज भाजीपाला आणायला पिशवी नेत्यात, टाळांची प्लॅन आहे, हे या पिशवी. दिलं, घेतलं पिशवी, निघाले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. वा असं बस वेळ कमी होता ना त्याच्यामुळे बस भजन करत करत निघाले. भजनामध्ये एवढे तल्लीन झाले.
तल्लीन झाले. जुन्या काळात आहे ना, विको कमी, जुन्या काळात माता मावल्या रानात जायच्या, शेतात जायच्या, वावरात जायच्या आणि वावरात गेल्या की याच दिवसाला वावरात एक मोठं रिंगण तयार करायच्या. रिंगण तयार केलं का त्यावर हांड्यानं पाणी ओतायच्या गावातून नेऊन. तिथं पाणी ओतलं का तुमचा मालक यायचा आणि त्याच्यावर बैल फिरवायचा. ती जागा कडक व्हायची. कडक झाली की तुम्ही गावातून शेणाच्या पाठीमध्ये शेण भरायच्या आणि तिथं गेल्या की ती जागा सारवायच्या. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? खळ. हा, तुम्हाला कळते खळ? तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ. ते म्हणते व्हॉट इज दिस खळ? नाही कळणार खळ. जुन्या काळात होतं खळ. खळ्यावर जर तुम्ही गेलात, त्या गव्हाच्या 5 पेंड्या, त्याला काय म्हणायचं आपण? ऐका ना, ऐका ना. गव्हाच्या 5 पेंड्या, 5 सुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या, 5 सुंदा. गव्हाच्या पुढच्या वांब्या. हे सगळं सगळं जुना काळ होता. आणि तुकाराम महाराज ना, ऐका ना, तुकाराम महाराज ना त्या खळ्यावर पोचले सावकाराच्या. ओ तुकशेठ इकडे या. तुकाराम महाराजांना बोलवलं. कशा करता बोलवलं? अहो एवढ्या गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमलं? तुकशेठ म्हणायचे तुकाराम महाराजांना. का म्हणायची? मोठी जागीरकी होती, सावकारकी होती. आणि सांगू, महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले असतील, पण महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री यादीतला जर कोण असेल तर त्यापैकी तुकाराम महाराज आहे. सर्वात श्रीमंत. का? सरसगट कर्जमाफी करणारा, घरातून, सरकारची नाही, घरातून कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री आमचे तुकोबार आहे. वया घेतल्या इंद्रायणीत येऊन बुडून टाकल्या किंवा जाळून संसार बैसलो अंगणी, ही तुकोबारायची स्थिती. आणि तुकाराम महाराज ना म्हणले काय हो सावकार, कशा करता बोल, एवढा गहू करू लागा. सावकार म्हणले एवढा गहू करू लागा, चोऱ्या होतात, एवढा गहू आजच्या आज झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले आमच्या घरी पित्र आहे आणि मी जर गेलो नाही, माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिव देते. सावकार म्हटला नुसतं लोकाला ज्ञान शिकवता, लोका सांगे. मला माहिती तुमचं पाठ आहे आणि लई काही पाठ नाही, एवढंच पाठ हे पण मला माहिती आहे. हा, हे ना नुसते आपल्याला कैची धारण्या करता तेवढी प्रमाण पाठ करतात. यांचं लय काय पाठ नसतं. माळ करायला कैची धारण्या करता प्रमाण पाठ करतात. आपण वारीला जर 2 दिवस लेट झालो ना, एखादा अडवणार आपल्याला. मलाच अडवलं होतं यावर्षी. म्हणला लोकाला कीर्तन सांगायची बंद करा. म्हणलं झालं काय? एनी प्रॉब्लेम? तो म्हणला प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला लोकाला शिकवता की पंढरीचा वार करीन, वारी चुकून येते. अरे स्वतःच 2 दिवस लेट झाले. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. म्हटलं महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बैसुनी. अशी लोक आहे, लोकांचं नका म्हणावं घेत जाऊ. आणि तुकाराम महाराज म्हणले खरंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी. महाराजांनी घेतली काठी, मुगरी, मुगरीच म्हणतात ना त्याला, मुगरी घेतली लागले रामकृष्णारी रामकृष्णारी राम, हा असं भजन करायला लागले. आता तिकडे पांडुरंग परमात्मा म्हणले मारा बॉम्बला खा शिव्या. कोणाच्या? जिजाबाईंच्या. आता जिजाबाई का शिव्या नीट देत होते वय. अरे अरे मला बोलायचं नाही पुढे, मला तेवढा अधिकार नाही. आणि कायच्या नाही करता पांडुरंगाने काय केलं, मारुतीरायाला बोलवलं. मारुतीरायाला, हे मारुतीरायाचं मंदिर ना माग, मारुतीरायाला बोलवलं. मारुतीराया हा विको विको होता तवा ते असं. आणि मग ती मारुतीरायाला हाक मारली आणि मारुतीराया आले. कशा करता बोलवलं? बैलवा बैल. मारुतीरायाला म्हणले बैलवा. मारुतीराया म्हणले माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण माझा विषय हार्ड आहे. नाही कळलं? जाऊ द्या, त्याला इंस्टाग्राम पाहावं लागतं थोडं थोडं कवायला. हा म्हणले माझं क्रेडिट आहे. तर तुकाराम महाराजांनी माझ्या अभंग लिहिलाय. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्या तुकोबांनी. काय भक्तीच्या त्या वाटा मज डावाव्या शुभटा. ए दिव्या तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू. क्या बात आहे, वा. बालपणी गेलासी तू. थरथरली धरणी, थरथरले आसमान, एक मुखानं बोला. मारुतीराया म्हणले माझं वर्णन मोठं आहे, वर्णन मोठं आहे. मग मारुतीरायाला म्हणले तुम्ही बैल होण्यात तयार नाही, पण कोणाकरता व्हायचंय माहिती का तुम्हाला? मारुतीरायाने विचारलं कोणाकरता? ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिला ना तुकोबांनी, त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचंय. हो. मारुतीराय म्हणले त्या तुकोबांकरता हा मारुती बैल काय, त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुतीराय बैल तयार झाले. मारुतीराय अजय मारुतीराय बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात ग? बोल ना, किती बैल असतात? 2 बैल असतात. आता एक बैल देवाने तयार केला होता, आताच मी सांगितलं कोणता? मारुतीराय. आणि दुसरा बैल केला हनुमंतराय. हा म्हणती खुशाल
मारुतीराय आणि हनुमंतराय एकच आहे. मग मारुतीरायला विचारलं तुमचा मित्र कोण आहे? आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र गावात बोला ना असतोच. बाबा तुमचं काय ना नाना एखादा कवाय ना गावात मित्र आहेस. आज तुझी काय ना गावात एखादी मैत्रीण बोल ना गावात एखादी कवाय ना अगदी मारुतीरायचा मित्र होता. झाकून ठेव मला माहिती मिशार लावी ती. हा आणि मग मारुतीरायचा मित्र एकच कोण? गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला मारलं ना गणपती बाप्पा मार्या नाही इकडे या. गणपती बाप्पा गणपती बाप्पा आल्यानंतर मारुतीराय लागलं नाच. आमचे पप्पा आणि गणपती एवढं प्रमाण फिट बसलं पाहिजे. हा आणि मग मारुतीराय आणि गणपती बाप्पा अशी 2 बैलगाडीला झोपली. पंढरपुरातून गाडी निघणार होती. बरोबर 9:15 वाजता गाडी भरली देवानं आणि गाडी निघाली. 4-5 विकेट गेल्यात अजून. 5 गेल्या असू द्या. आणि मग देवानं गाडी भरली आणि गाडी भरल्यानंतर पंढरपुरातून 9:15 वाजता बरोबर गाडी निघाली. पण कसं आहे पंढरपूर? एकदा पंढरपूरचा महिमा बघू. आणि पंढरपुरातून गाडी निघाली. वेळ कमी होता. आरोड झाला. हे गाडी निघाली रे. आणि गाडी निघाली. पंढरपुरातून गाडी निघाली आणि पंढरपूरच्या मालकानं तुकाराम महाराजांचं रूप घ्यावं. तुकाराम महाराजांचं रूप घेतलं आणि गाडी आली देऊ मध्ये. जिजाई बाहेर. जिजाईने ती गाडी बघितली. गाडीतलं मटेरियल बघितलं. सगळं बघितलं. जिजाई म्हणल्या ह्या गोष्टीवर माझा विश्वास. हे आमचे मालक असू शकत. डाल में कुछ डाल में काला नहीं डालच काली है. दया इधर देखो. हाँ दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते है. दया दरवाजा तोडना पडेगा. काय ना आता कळलं. काय नगरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं. हा जिजाई म्हटल्या खरंय. अंबाबाई का गेल्या. अंबाबाई म्हटल्या अंबाबाईला सांगायला पाहिजे हे आमचं मालक आज बदलले. अंबाबाई का गेल्या. अंबाबाई आमचे मालक आज बदललेत आणि हे जर खरं असेल ना तर इथून पुढच्या काळात तुमच्या अजून 10 उपवास करणार. अंबाबाई म्हटली तुमचं फिरलंय डोकं. हे आलंय ना हे आमचं आलंय. तुमचं अजून गौच करते तिकडे खळ्यावर. आता काय करावं. सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला मागायची गरजच नाही. का तर आम्हाला न मागता त्यानं पुरवलंय. कारण की का देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. ओ गवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे.
देवा मागे पुढे. मग देव सांभाळ करतो, आम्हाला मागण्याची गरज नाही. म्हणून आम्ही गेले आशा, आशा हा शब्द आशा आम्हाला नाही का, तर आशा पाश निवारून गेलेत. पाश या शब्दाचा अर्थ सांगतात, व्याकरणामध्ये लिहिलंय. पाश या शब्दाचा अर्थ आहे काळ. आम्हाला काळ काहीच करत नाही का, जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय. म्हणून सांगतोय आम्हाला जगाच्या मालकाच्या माध्यमातून या काळाची चिंता नाही, म्हणून आम्ही त्याचं भजन करावं या संतांच्या संगतीच्या माध्यमातून. कोणाचं? विठोबा रखुमाई. हरी जय 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 हॅलो 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 राजेंद्र विश्वनाथ बांगरे. राजेंद्र विश्वनाथ बांगरे, चला लवकर. विठोबा विठोबा हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि विठोबार कुमार. हरि जय जय विठोबार कुमार. हरि 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 विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबार कुमारी. हरि विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबार कुमारी. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबार कुमारी. हरि हरि विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि विठोबा 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मल्लिकारा. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. माऊली तुकाराम. बस ओके. हा अजून 3 राहिले, थांबा. 12 आहे का? वेळ संपलाय, त्याच्यामुळे जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. अजून थोडस कार्यक्रम या ठिकाणी बाकी आहे. एक 4-5 मिनिटांमध्ये थोडस सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. माझ्या वाट्याला आलेली आजची
6व्या दिवसाची सेवा आणि सेवा संपन्न करत असताना गोड असं नियोजन आणि गोड असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि मला ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या ठिकाणी आलोय. गोड अशा गायनाचार्य मंडळीने गोड अशी साथ दिली. सगळ्या गुणीजनांचे आभार व्यक्त करतोय. महाराजांनी दोनही महाराजांनी गोड वाजवलं. संकेत महाराज असतील, ज्ञानदादा असतील, गोड वाजवलं. भालदार, चोपदार सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. संस्थेतले विद्यार्थी सगळ्यांचे विशेष, सोमेश्वर साऊंड त्यांचे सुद्धा विशेष आभार. जास्त बोलण्यापेक्षा आज आमच्या सतीश दादा, कृष्णा दादा कुठे गेले, सतीश दादा, आणि म्हणून त्यांच्या आग्रहानुसार आमचे दीपक महाराज असतील, यांच्या आग्रहानुसार मला ही सेवा करण्याचा योग मिळाला. दीपक महाराज आपल्या गावचं वैभव आहे. ते वाजायचं कवर वाजायचं तेव्हा आहे का, आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी खरं तर सगळ्यांनी गोड अशी साथ दिलेली आहे. पोरांचं म्हणणं की पोडा, पण आता वेळ झालाय त्याच्यामुळं नकोय, वेळ झालाय नको, त्याच्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल, नाही नको, हा वेळ झालेला आहे. बरं, एक त्यांचं म्हणणं आहे 2 मिनिटात घेऊया. त्यांचं म्हणणं आहे 2 मिनिटात. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधूने, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा. एकाच नाथाने आमची काय माझा येईल, एका नादाने आमचे काय माझा येईल, माझा येईल. आमचे काय माझा येईल. पिंगळा महाद्वारी, बोले 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 पिंगळा महाद्वारी, महाद्वारी बोल बोल बोले का बिगडा महाद्वारी, महाद्वारी बोल बोल बोले का बिगडा महाद्वारी. करुणी मोचित ओ करुणी मोचित प्रेम घाली हृदयात, दान मागायस आलो दान मागायस, दान मागायस आलो दान मागायस, दान मागायस आलो दान मागायस. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार माहुर माझे गाव, शकुंड 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 सारा आलो यमाई वाजगाव, शकुन सारा बजाया, आलो यमाई वाजगाव. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं भुण, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं भुण, अशीच देखणी होते एका मुसलमानाची सुना, अशीच देखणी होते एका मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो गुणवान, राजा तो गुणवान, म्हणून आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदानं नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू हिंदू मुसलमान. मुसलमान, हिंदू मुसलमान. बस, आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. वेळ भरपूर झालाय आणि खरं तर झालेली सेवा संपन्न करतोय. गेल्या 2 तासामध्ये 2.5 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा, आणि ज्यांना 1ही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे, माझा किती श्रीमंत आहे माहिती का बाबा. आळंदीला जर कधी गेलात, माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून झालेली सेवा समर्पित. अभंगाचं 1 चरण सुटलेलं आहे,
प्रास्तावनेमध्ये अभंग पूर्ण सोडलेला आहे आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. शेवटची चाल आता नकोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज हवामान खातं तांत्रिक अडचणीमुळे बिघडलं असल्या कारणानं हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय